जळगाव जिल्ह्यात महावितरणाच्या कथित हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना समोर आलेली आहे. बागसर गावातील शेतकरी रमेश दोधा पाटील यांच्या सामूहिक शेतातील सुमारे 2.5 एकर ज्वारीचे पीक विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झालेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे पीक शेतात कापून ठेवलेले असताना अचानक तारांचे घर्षण होऊन स्पार्किंग झाले आणि त्यातून भीषण आग निर्माण झाली. शेतकऱ्यांनी यापूर्वीही वारंवार महावितरणकडे तक्रार केल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात असल्याचा आरोप होत आहे. या घटनेमुळे शेतकरी रमेश पाटील पूर्णपणे हवालदिल झाले असून मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी देखील संताप व्यक्त केलेला आहे. शेतकऱ्याला तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच जर योग्य ती मदत नाही मिळाली तर महावितरण विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलेला आहे. प्रशासन आणि महावितरण या घटनेची गंभीर दखल घेणार का आणि शेतकऱ्याला न्याय मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.